नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्त्याचा GR तर निघालेला आहे आणि GRमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने संबंधित विभागाकडे म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे 277 कोटी रुपये 277.26 म्हणजे 277,26,00,000 रुपये हा निधी महिला व बालविकास विभागाकडे पाठविलेला आहे. तर GR आजच आलेला आहे. आपण आज 25 मार्चला जो आपल्या चॅनलवर 12 वाजता व्हिडिओ आलेला आहे तो आपण बघितला का? नसेल बघितला तर आठवणीने जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल की आज 25 मार्चला GR निघालेला आहे आणि त्या GRमध्ये आणखीन काय काय म्हटलेलं आहे. त्यामध्ये आणखीन 2 गुड न्यूज पण आहेत. त्या तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघितला की तुम्हाला सर्व कळेल. तर आज 25 मार्चला 12 वाजता आलेला व्हिडिओ आठवणीने जाऊन बघा सर्व लाडक्या बहिणींनी. आणि आता जो GR निघालेला आहे फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचा, या हप्त्याचे वितरण कधी सुरू होणार हेच आपण महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे आहे मार्च महिना. तर मार्च महिन्यामध्ये आज आहे 25 मार्च. आज GR निघालेला आहे आणि बघा उद्या आहे 26 मार्च. तर इथे मी पिवळी अंडरलाईन केलेलं आहे बघा 26 तारखेला. तर 26 मार्चला उद्या आहे रामनवमी. रामनवमी निमित्त उद्या गव्हर्मेंट हॉलिडे आहे म्हणजे सरकारी सुट्टी देण्यात आलेली आहे सर्व शाळांना, कॉलेजांना आणि बँकांना सुद्धा. त्यामुळे उद्या वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की उद्या बँकसुद्धा बंद आहेत. आणि नंतर आहे 29 तारीख बघा. 26 नंतर 29 तारखेला संडे आहे. संडेला सुद्धा सुट्टी आहे आणि बँकांना सुद्धा म्हणजे रविवारी संडेला 29 मार्चला बँकेला पण सुट्टी असते. त्यामुळे 29 तारखेला वितरण होईल का? तर 29 मार्चला रविवारी सुद्धा वितरण होण्याची शक्यता फार फार कमी आहे. नंतर आहे 31 मार्च. 31 मार्चला सुद्धा सुट्टी आहे. 31 मार्चला आहे महावीर जयंती. या वेळेला सुद्धा गव्हर्मेंट हॉलिडे हा आहे आणि गव्हर्मेंट हॉलिडे असला की आपणास माहीतच आहे त्या दिवशीसुद्धा बँका बंद असतात. त्यामुळे आता जसे की आपल्यासमोरच मी तुम्हाला सर्व दाखवत आहे. 26ला रामनवमी आहे, 29ला रविवार आहे आणि 31 मार्चला आहे महावीर जयंती. त्यामुळे या 3ही दिवशी वितरण होण्याची शक्यता फार फार कमी आहे. त्यामुळे आता राहिल्या तारखा किती तर बघा, आज तर वितरण सुरू झालेले नाही. आता आहे 27 तारीख, 27, 28 आणि 30 या 3 तारखा आहेत या मार्च महिन्याच्या. की या 3 तारखांमध्ये 27ला किंवा 28ला किंवा 30 तारखेला या तिघांपैकी कोणत्याही एका तारखेला वितरण हे सुरू होऊ शकते फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे. तर लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे, सर्वांनी लक्षात घ्या आणि सगळ्या लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी आहे. ही आठवणीने कळवा सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आणि आता तुम्हाला माझ्या सगळ्याच म्हणजे माझे संपूर्ण ऑडियन्स, माझी संपूर्ण फॅमिली, आता मी फक्त यूट्यूब फॅमिली नाही म्हणत तर आपणास माहीत आहे का आपले फेसबुक पेजही आहे, आपले फेसबुक आहे अकाउंट आणि ट्विटरवर पण आपले अकाउंट आहे आणि आपले आणखीन एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे सात्विक लाईफ. असे आपले 5 सोशल मीडिया अकाउंट आहे. त्यामुळे मी आता असं म्हणेन की माझी ऑनलाईन फॅमिली म्हटलं की त्यामध्ये माझी संपूर्ण फॅमिली आली की माझी ट्विटर फॅमिली आली,
यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी टेक्निकल सुरेखा 2022 हे एक यूट्यूब चॅनल आहे. सात्विक लाईफ हे एक यूट्यूब चॅनल आहे आणि माझं सात्विक लाईफ अँड टेक्निकल सुरेखा हे माझं फेसबुक पेज आहे आणि सुरेखा बाहेती या नावाने माझं फेसबुक प्रोफाईल आहे. असे माझे 5 सोशल मीडिया अकाउंट आहे. त्यामुळे मी असं म्हणते की माझी संपूर्ण ऑनलाईन सोशल मीडिया फॅमिली. तर आपणा सर्वांना मला एक प्रेमपूर्वक विनंती करायची आहे. आता यूट्यूबचे नियम हे बदललेले आहेत 2026 पासून. ते मला आपणा सर्वांना सांगायचे आहे. आता तुम्ही चॅनल जेव्हा सबस्क्राईब करणार, सबस्क्राईबचं जेव्हा बटन तुम्ही प्रेस करणार तेव्हा बघा घंटीचे बटन दाबले गेले. त्यानंतर तुम्हाला इथे 4 पर्याय दिसत आहे. त्यापैकी तुम्हाला ऑल हा पर्याय निवडायचा आहे. तुम्ही जेव्हा ऑल हा पर्याय निवडणार सबस्क्राईब केल्यानंतर तेव्हाच तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणतेही नवीन व्हिडिओ आला किंवा नवीन अपडेट आलं किंवा नवीन काही बातमी आहे, नवीन काही मी पोस्ट टाकले आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार. तुम्ही जर फक्त सबस्क्राईबचं बटन दाबलं आणि कोणताही पर्याय तुम्ही निवडला नाही, बघा इथे 4 पर्याय आहेत, ऑल, पर्सनलाइज, नन आणि अनसबस्क्राईब. तर तुम्हाला इथे बघा घंटीच्या बटनाच्या बाजूला इथे ऑल हा पर्याय दिसत आहे ना, तुम्हाला तिथे टच करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ऑल हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. ऑल हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर आलेले पुढचे व्हिडिओ किंवा पुढचे अपडेट तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्याचा मेसेज येईल. तुमच्या मोबाईलमध्ये त्याची घंटी वाजेल, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. कारण की आता यूट्यूबचे नियम बदललेले आहेत 2026 पासून. तुम्ही जर फक्त चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कोणतेही नोटिफिकेशन येणार नाही. आपल्या चॅनलवर काही आनंदाची बातमी आली किंवा नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला कळणारच नाही. म्हणून चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा. जसं तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत आहे ऑल, घंटीचे बटन ऑल, हे बघा इथे मी सिलेक्ट केलेला आहे, टिक मार्क आहे इथे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑल हा पर्याय निवडायचा आहे सबस्क्राईब केल्यानंतर. तरच तुम्हाला सर्व अपडेट कळतील. आपल्या संपूर्ण सोशल मीडियाचे तुम्हाला अपडेट कळत राहतील. अशा पद्धतीने संपूर्ण माझी ऑनलाईन सोशल मीडिया फॅमिली आपणा सर्वांना मनापासून आणि प्रेमाने मी विनंती करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीचं म्हणजे महत्त्व जाणून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा, ऑल हे ऑप्शन निवडा. म्हणजे तुम्हाला यापुढील येणारे सर्व अपडेट कळत राहतील आणि संपूर्ण नवीन बातम्या, नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो आपणा सर्वांना हेच महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला पण व्हिजिट द्या, माझं फेसबुक प्रोफाईलला व्हिजिट द्या आणि माझं ट्विटर अकाउंटला आहे तिथेही व्हिजिट द्या आणि माझं सात्विक लाईफ चॅनल जे आहे तिथेसुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकतात आणि बघू शकतात. कारण की सात्विक लाईफ हे चॅनल संपूर्ण आरोग्यावर आहे. तुम्ही तिथे जाऊन ते सर्व बघू शकतात.